श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्याप्रमाणे आईच्या रागामध्ये किंवा कठोर बोलण्यामध्ये जसं आपल्या मुलाचं हित, त्याचं कल्याण व्हावं हा हेतू, प्रामाणिक हेतू असतो, आणि वरवर जरी कठोर किंवा रागामध्ये वाटत असलं तरी आईचं मन अत्यंत प्रेमाने भरलेलं असतं. अगदी तसंच भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर अत्यंत प्रेम आहे. आणि श्रीकृष्ण हा तर जगद्गुरू आहे, आणि म्हणून तोच आपल्या भक्ताला, आपल्या शिष्याला ज्ञान प्रदान करू शकतो आणि त्याचं कल्याण करू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत म्हणतात, केवळ सत्पुरुषच किंवा सद्गुरूच असं करू शकतात, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्या शिष्याचं भलं व्हावं, त्याचं कल्याण व्हावं, त्याच्या जीवनाचं सार्थक व्हावं, त्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, त्याला आत्मदर्शन व्हावं, ही तळमळ असते. त्या सत्पुरुषांचं मन इतकं विशाल असतं, व्यापक असतं की संपूर्ण विश्व मनाशी ते तादात्म्य पावलेले असल्यामुळे कोणाच्या मनात काय चाललंय हे ते केवळ दृष्टिक्षेपानेच जाणू शकतात. त्यांचं मन समोर असलेल्या भक्तांच्या मनाशी एकरूप झालेले असल्यामुळे भक्तांच्या किंवा शिष्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांना न सांगताच समजतं. आणि भगवान श्रीकृष्ण हे तर संपूर्ण जगाचे, त्रैलोक्याचे, या संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत, मालक आहेत, आणि या संपूर्ण जगाच्या विश्वमनाशी ते तादात्म्य पावलेले आहेत. किंवा असं म्हणूया आपण, भगवान श्रीकृष्णाच्या मनातच हे संपूर्ण विश्व सामावलेलं असल्यामुळे विश्वमनामध्ये काय चाललंय हे भगवंताला सर्वांच्या अगोदर समजतं. त्यामुळे अर्जुनाच्या मनाची अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म छटासुद्धा भगवंतांना दिसून येते आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ओवी क्रमांक 89, की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय. औषध हे वरवर आपल्याला कडू वाटतं, कडवट वाटतं, परंतु त्याचा गुण जेव्हा येतो, त्याचा परिणाम जेव्हा जाणवतो, तेव्हा तो अमृतासारखा आपल्याला जीवनदान देणारा असतो. वरवर दिसत नाही, पण त्याचा गुण मात्र येतो. ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय. हे जे अमृत असतं त्या औषधामध्ये, ते वरून दिसत नाही, पण त्याचे गुण लक्षात येतात आणि त्या गुणांचा परिणाम आपल्याला प्रगट दिसतो. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे, बोलो आदरली. वरवर पाहता श्रीकृष्णाचं बोलणं जरा कडक वाटलं, उदासवाणी वाटलं. वरी वरी पाहता उदास, आत तरी अति सुरसे. वरवर जरी उदास वाटलं, कठोर वाटलं, त्रासदायक वाटलं, तरी आतमध्ये मात्र ते अति सुरस आहे, अति गोड आहे, अति प्रेमळ आहे, आणि प्रेमाने परिपूर्ण भरलेलं आहे. तिये वाक्ये ऋषिकेशे, बोलो आदरली. आणि मग
या वाक्याने ऋषिकेशाने म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने आपलं ज्ञानामृत देण्यासाठी आता सुरुवात करतो आहे. आता इथून खऱ्या अर्थाने गीतेला प्रारंभ होतो असं आपण म्हणूया. कारण गीतेतला जो 11वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, त्या श्लोकापासूनच खऱ्या अर्थाने गीता सुरू झाली. आणि ती गीता समजण्यासाठी पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातले 10 श्लोक एवढं सगळं पूर्वतयारी किंवा पार्श्वभूमी आपल्या मनाची तयार झाल्याशिवाय आपल्याला श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश समजून येणार नाही. आणि म्हणून पहिला अध्याय, पहिल्या अध्यायातलं वर्म आणि श्रीकृष्णाच्या उपदेशाची गरज, अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला शोक, त्याच्या मनात निर्माण झालेला विषाद, दुःख, या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना असल्याशिवाय, आपल्या मनामध्ये ही पार्श्वभूमी तयार असल्याशिवाय आणि अर्जुनाची मनस्थिती नेमकी का झाली होती, कशी झाली होती, कुणामुळे झाली होती, कुठे झाली होती, हे सगळं जोपर्यंत आपल्याला समजलं नाही तोपर्यंत आपल्याला गीता कळणार नाही. म्हणून आपण पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातले हे 90 ओव्या किंवा 1 ते 10 श्लोक आपण अत्यंत बारकाईने, अत्यंत मनापासून शब्दानुशब्द समजून घेतलेले आहेत. माणसाचं जीवन कितीही पूर्ण करण्याचा जरी आपण प्रयत्न केला तरी ते अपूर्णच राहणार आहे. मानवी जीवन हे कितीही अंगाने, कितीही प्रकाराने आपण पूर्ण करण्याचा आयुष्यभर जरी प्रयत्न केला तरी मुळात जे अपूर्ण आहे ते अपूर्णच राहणार आहे. आणि म्हणून या अपूर्ण असलेल्या जीवनाला पूर्णत्वाला जर न्यायचं असेल तर जो खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे, जो स्वतःच पूर्ण आहे, त्या पूर्ण असणाऱ्या भगवंताला आपण आपल्या जीवनामध्ये आणल्याशिवाय, त्याला आपल्या रोजच्या प्रपंचामध्ये घातल्याशिवाय आपल्या जीवनाला, आपल्या प्रपंचाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. आणि म्हणून जिथे जिथे कमतरता आहे, जिथे जिथे अपूर्णता आहे, जिथे जिथे उणीव आहे, तिथे भगवंत घालावा, म्हणजे आपल्या जीवनातील उणीव दूर होईल, कमतरता नाहीशी होईल आणि अपूर्णता कमी होऊन पूर्णत्व प्राप्त होईल, असं श्री महाराज नेहमीच सांगत असत. माणसांच्या आयुष्यामध्ये ज्या काही सिच्युएशन्स येतात, जी काही परिस्थिती घडते, जे काही प्रसंग घडतात, त्या परिस्थितीमध्ये, त्या प्रसंगामध्ये, त्या सिच्युएशनमध्ये कसं वागावं याचं मार्गदर्शन आता आपल्याला ही भगवद्गीता करून देणार आहे. रामदास स्वामींनी जे वाक्य म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच नाही. कारण ज्याचा प्रपंच उत्तम चाललेला आहे, आनंदाने चाललेला आहे, सुखाने चाललेला आहे, असा एकही माणूस या जगात नाही. कारण आज जरी सगळं काही उत्तम असलं, पैसा भरपूर असला, बायको चांगली असली, मुलं बाळं ऐकणारी असली, आईबापांना शोभणारी असली, नवरा बायको एकमेकांना अनुकूल असले, एकमेकांच्या आज्ञेत राहणारे असले, पैसा भरपूर असला, घरदार असलं, गाडी बंगला असला, तरीसुद्धा उद्याची शाश्वती नसल्यामुळे उद्या काय होईल ही काळजी सगळ्यांनाच लागलेली असते. आणि म्हणून ह्युमन सिच्युएशन्स किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये येणारी
उद्या उद्भवणारी परिस्थिती कशी असेल, उद्या कोणत्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे, उद्याच्या दिवसाची सुरुवात कशी होणार आहे हे कुणालाच माहीत नसल्यामुळे आपल्या मनामध्ये उद्याचं कसं होईल याविषयी भीती, चिंता, काळजी असते. भगवान श्रीकृष्ण या ह्युमन सिच्युएशनची 2 लक्षणे इथे सांगतात. फिअर ऑफ सिन किंवा पापाचं भय. मी अमुक एक गोष्ट करायला नको होती किंवा माझ्या हातून असं व्हायला नको होतं, असा जो काही पश्चात्ताप आपल्याला घडतो किंवा आपल्या हातून जेव्हा केव्हा पाप घडतं तेव्हा आपल्याला पापामुळे काय परिणाम भोगावे लागतील याची काळजीही वाटते आणि त्याची भीतीही वाटते. दुसरी गोष्ट इथे भगवंत सांगतात, स्वतःच स्वतःपासून दूर पळणे. काय असतं, आपण जे आयुष्य जगत असतो ना, आपल्या आयुष्याला एक साचेबंदपणा येतो. रुटीन लाईफ असतं, रोजचं तेच असं आपण करत असतो. त्या रुटीन आयुष्यातून, साचेबंद आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जावं, पळून जावं असं आपल्याला वाटतं. परंतु कुठेही जरी गेलो, पळून जरी गेलो तरी आपण तोच असल्यामुळे परिस्थिती जरी बदलली वरवर असं वाटत असलं तरी आपलं अंतर्मन आणि मनामधले विचार तेच असल्यामुळे बाह्य परिस्थिती बदलून किंवा बाह्य सिच्युएशन बदलून, बाह्य प्रसंग बदलून, बाहेरची जागा बदलून किंवा बाहेरची माणसं बदलून आपला प्रॉब्लेम सुटणार नाही. आपली मनस्थिती आपल्याला बदलावी लागेल आणि जोपर्यंत आपण आपली मनस्थिती बदलत नाही तोपर्यंत परिस्थितीपासून कितीही आपण दूर पळून गेलो तरी आपल्याला परिस्थितीचे चटके भोगावे लागतात. ते लागतातच, त्यातून आपली सुटका होत नाही. पळून पळून जाणार कुठं, जाऊन जाऊन जाणार कुठं. माणसं तशीच, त्यांचं वागणं तसंच. साहेब म्हटला की साहेबाचं बोलणं तसंच. आपल्याला ऐकून घेणं भाग पडतं. आपल्याला आवडो की न आवडो, साहेब नावाची व्यक्ती आपल्या डोक्यावर बसलेलीच असते. मग कुठेही जरी गेलो तरी साहेब बदलतो, पण त्याचे गुणधर्म बदलत नाहीत. माणूस बदलेल, वातावरण बदलेल, गाव बदलेल, पण साहेबाची वृत्ती जी असते ती तशीच असते. आपण त्याच्या हाताखाली काम करतो. हे हाताखाली काम करणं जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत साहेब हा साहेबच असतो आणि म्हणून आपल्याला कुठेही गेलो तरी या साहेबांशी सामना करावाच लागतो. इथे अर्जुनसुद्धा पळपुटेपणा करतोय. त्याला ही लढाईची परिस्थिती नको आहे आणि त्याला लढाई टाळायची आहे आणि म्हणून तो लढाई टाळण्याच्या दृष्टीने मी युद्ध न करता भिक्षा मागून राहीन असं म्हणतोय. आता तुम्ही विचार करा, अर्जुन मूळचा क्षत्रिय आहे, त्याचा स्वभाव क्षत्रियाचा आहे, त्याची प्रवृत्ती क्षत्रियाची आहे आणि युद्ध करणं हेच त्याचं कर्तव्य आहे. मग अशा मनोभूमिकेतला माणूस स्वतःपासून पळून जाऊन जाणार कुठे? मी भिक्षा मागून जगेन पण मी लढाई करणार नाही असं तो म्हणतो. पण हे खरं आहे का हो? अर्जुनाला हे शोभून दिसेल का हो? उद्या जर तो रणांगणातून खरंच पळून बाहेर गेला तर लोक त्याला भित्रा म्हणतील, भ्याड म्हणतील, भ्याला म्हणतील आणि मग त्याची छितू होईल, निंदा नालस्ती होईल, त्याची कीर्ती नाहीशी होईल आणि हे सगळं मेल्याहून मेल्यासारखं होईल आणि अर्जुनाला ते जगणं असह्य होईल. आणि म्हणून गीता आपल्याला काय शिकवते?
की पळून जाऊन प्रश्न सुटत नाही, तर परिस्थितीशी 2 हात करून, परिस्थितीशी सामना करून, परिस्थितीला आपण आपल्या अनुकूल करून घ्यायचं असतं किंवा आपल्या स्वतःला परिस्थितीनुसार बदलून घ्यायचं असतं. ॲडजस्टमेंट करण्याला पर्याय नाही. आपण आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे आणि बाहेरची परिस्थिती कशी असेल, बाहेरची माणसं कशी असतील, बाहेरचा साहेब कसा असेल, बाहेरची परिस्थिती कशी असेल, याप्रमाणे आपण आपल्या स्वतःला त्यांच्याप्रमाणे त्यांच्यानुसार बदलवायचं आहे. आपल्या प्रपंचात सुद्धा बायको कशी असेल, मुलं कशी असतील, आईवडील कसे असतील, भाऊ बहिणी कसे असतील, या सर्वांना अनुकूल होईल असं आपल्याला वागावं लागेल. आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही किंवा इतरांचा आपल्याला त्रास होणार नाही, अशा प्रकारे आपल्याला त्या वातावरणाशी, त्या माणसांशी जुळवून घ्यावं लागेल. आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणणे, आपलं आचरण सुधारणे, यालाच गीतेने महत्त्व दिलेलं आहे. गीता ही नुसती ऐकायची नाही आहे, नुसती वाचायची नाही आहे, तर गीता वाचन करून, गीतेतून ज्ञान ग्रहण करून ते ज्ञान आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आचरणात आणायचं आहे. आणि म्हणून गीता ही आचरायची असते. आपण आपल्या जीवनामध्ये गीतेतील तत्त्वे शिकून घेऊन ती आचरणात आणून स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे आणि खऱ्या अर्थाने गीता जगायची आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.